उरणमध्ये 25 जुलै रोजी यशश्री शिंदेची हत्या झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली। नवी मुंबईत सलग 2 आठवड्यात 2 महिला अत्याचार आणि खुनाच्या 2 घटना घडल्यामुळे येथील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। यशश्रीचा मारेकरी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतलाय। आरोपी दाऊदला 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे। घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती। त्यानंतर आपण मग त्याचे घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याचा एक मित्र त्यांनी आम्हाला काही माहिती दिली, त्या आधारे आम्ही गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात लव्ह जिहाद असल्याचं दिसत नाहीये। लग्न करून कर्नाटकला जाण्यासाठी आरोपीचा तरुणीकडे आग्रह होता अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे। मुलीनं ऐकलं नाही म्हणून हत्या केल्याचं समोर आलंय। फोटो अपलोड करून ब्लॅकमेलिंग करण्याची या तरुणीला धमकी देण्यात आली होती। धमकीमुळे हाफ डे टाकून तरुणी आरोपीला भेटायला गेली। हत्या करण्यासाठी आरोपी कर्नाटकहून हत्यार घेऊन आला होता। मिळेल तिथं वार करून आरोपीनं तरुणीची हत्या केली आहे। हत्येनंतर आरोपीनं पनवेल स्टेशन बाहेर एटीएम मधून पैसे काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पैसे काढल्यानंतर तो कर्नाटकला गेला। हत्या केल्यानंतर आरोपीनं तरुणीचा मोबाईलही नेला। आरोपीने तरुणीचा मोबाईल कुठे टाकला याचा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे।